भारतीय अर्थकारणाचे शिल्पकार माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 26 डिसेंबरला अखेरचा श्वास घेतला। 26 डिसेंबरला रात्री घरात सिंग बेशुद्ध झाले होते। त्यानंतर त्यांना रात्री 8च्या आसपास दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु 9:51 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। शांत, विद्वान आणि एक देशभक्त तसेच आपल्या कौशल्याने आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणारे अशी ओळख असलेले मनमोहन सिंग गेल्याने देशासह जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे। भारत सरकारने त्यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे। त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्यांच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला। डॉक्टर सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले। 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली। त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी.फिल संपादन केली। अर्थशास्त्राचा त्यांचा चांगला अभ्यास होता। 1991 मध्ये आयात आणि इतर बाह्य घटकांवर देश जास्त अवलंबून राहिल्यामुळे देशावर मोठे आर्थिक संकट ओढावले होते। सोने परदेशात गहाण ठेवायची वेळ देशावर आली होती। त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सांगण्यावरून मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्रीपद स्वीकारलं आणि या संकटाला निर्धाराने सामोरे जात कर कमी केले, रुपयाची किंमत कमी केली, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या किंवा उपक्रमांचं खासगीकरण केलं आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं। असे महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांनी देशावर आलेल्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढले। 2008 मध्येही जगभर आर्थिक मंदी आली होती आणि याचा फटका जवळपास सर्वच देशांना बसत होता, परंतु सिंग यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास यातून भारतावर याचे फारसे परिणाम जाणवू दिले नाहीत। म्हणूनच त्यांना आर्थिक सुधारणांचे शिल्पकार देखील म्हणतात। मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात पंतप्रधान पद भूषवलं। या काळात त्यांनी चातुर्य आणि प्रामाणिकपणे काम केलं। त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय झाले होते। रोजगार हमी योजना, शहरांमध्ये सुविधा देण्यासाठी कार्यरत असलेल्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना, माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क कायदा हे त्यांच्या कार्यकाळातील लक्षवेधी निर्णय ठरले। ते पंतप्रधान असताना त्यांच्या कारकिर्दीत सर्वात महत्त्वाचा करार झाला होता तो म्हणजे भारत अमेरिका अणुऊर्जा करार। या कराराला संसदेची मान्यता मिळावी म्हणून त्यांनी स्वतःचं पद पणाला लावलं होतं। शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रांनाही त्यांनी सहजपणे हाताळलेलं दिसलं। पंतप्रधान पदाकडे त्यांनी नेहमीच सेवेची संधी म्हणून पाहिलं। त्यांच्या देशसेवेसाठी त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं देशाने एक विनयशीलता असलेला, धोरणी आणि अभ्यासू नेता हरपला आहे। पराकोटीची नम्रता, देशहितासाठी कणखर निर्णय घेणारे पंतप्रधान म्हणून ते कायम स्मरणात राहतील। अशा या नेत्याला रुतम मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली।